अरबी समुद्रातील प्रकरणावरून आता संभाजीराजे हे आक्रमक झाले आहेत। संभाजीराजे भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील। तर अरबी समुद्रातील स्मारकाचं काय झालं असा सवाल संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित करतायत। संभाजीराजे छत्रपती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील जाब विचारणार आहेत। अरबी समुद्रातील प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत आणि आज संभाजीराजे हे भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जातील, पाहणी करतील आणि स्मारकाचं नेमकं काय झालं असा सवाल देखील संभाजीराजेंकडून उपस्थित केला जातो। चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मुंबईला जाण्यासाठी संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची रांग लागली आहे। पुणे स्वराज्य भवन या ठिकाणाहून संभाजीराजे शेकडो वाहनांसह जाणार असल्याची माहितीही दिली जाते। अरबी समुद्र स्मारक प्रकरणी संभाजीराजे आता आक्रमक झाले आहेत। पंतप्रधानांना संभाजीराजे जाब विचारतील। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्या प्रकरणी आता संभाजीराजे इथे आक्रमक झाले आहेत। त्या प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक झाले आहेत कारण भूमिपूजन झालंय, मात्र अजूनही इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काय उभारण्यात आलेला नाहीये। त्यामुळे स्मारकाचं काय झालं असा सवाल उपस्थित करतायत संभाजीराजे छत्रपती। संभाजीराजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब देखील विचारणार आहेत। कार्यकर्त्यांच्या गाड्यांची रांग लागली आहेत आणि सगळे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, पुणे स्वराज्य भवन मधून संभाजीराजे हे शेकडो कार्यकर्त्यांसह आता येत आहेत, नेमकं काय म्हणणं आहे संभाजीराजेंचं? नक्कीच वर्षा, आपल्याला जसं माहिती आहे की चलो अरबी समुद्र हे आंदोलन ते करणार आहेत। खरं तर महाराष्ट्रातील सर्वात अनोखं आंदोलन असं ते म्हणतायत, कारण ते आंदोलनासाठी थेट समुद्रात जाणार आहे। कारण मोदींनी असं आश्वासन दिलं होतं की एक शिवस्मारक अरबी समुद्रात बांधण्यात येईल, परंतु ते झालं नसल्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे। स्वराज्य भवन पासून हे सुरू होणार आहे। पुण्यातलं जे स्वराज्य पक्षाचं जे संस्थाचं जे ऑफिस आहे तिकडनं ते सुरू होऊन ते मुंबईत संपणार आहे। निश्चितच, त्यामुळे या संदर्भातले प्रत्येक अपडेट रेवती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।